नमस्कार. मी चिंतामणी ससरोदे. रागरंग.com मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यात सध्या सुरू असलेले विविध पक्षप्रवेश आणि पक्षांतर याबद्दल. जनसुराज्य शक्ती हा जो पक्ष आहे, जो आमदार विनय कोरे यांनी स्थापन केला आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते समित कदम. या समित कदम यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा पक्ष आहे. या पक्षामध्ये सध्या पक्ष प्रवेशाचा मोठा धडाका सुरू आहे. विशेषतः मिरज शहर आणि मिरज तालुका इथून मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर सुरू आहे. या सोमवारीच या पक्षामध्ये म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये मिरज शहर आणि मिरज तालुक्यातनं अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि त्यामध्ये विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते यांचा पण समावेश होता. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाठा शिवसेना इथून जनसुराज्य शक्ती पक्षात काही लोक प्रवेश करत होते, परंतु आता भारतीय जनता पक्षातून सुद्धा त्या पक्षामध्ये प्रवेश सुरू झालेला आहे. आणि त्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते समित कदम यांनी तर असं जाहीरपणे सांगितलं की पक्ष प्रवेशासाठी म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी विविध पक्षातून अक्षरशः कार्यकर्ते आणि नेते यांची रांग लागलेली आहे. यापुढे तर आणखी मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर होणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. सोमवारी जे पक्षांतर झालं त्याचा मुहूर्त पण फार भारी असा त्यांनी शोधून काढला असं आपल्याला दिसेल. कारण सोमवारी हे पक्षांतर झालं. त्या पक्षांतराच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे मिरज शहरातले आणि मिरज तालुक्यातले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला, त्यांचं स्वागतही झालं. आणि मंगळवारी म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त स्वतः समित कदम आणि माजी उपमहापौर भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार या दोघांचे फोटो असलेल्या अनेक जाहिराती ठिकठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सुद्धा या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात. अनेक ठिकाणी बॅनर पण लागलेत आणि विशेष म्हणजे या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना शुभेच्छा दिल्याचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्या शेजारीच समित कदम आणि शेखर इनामदार यांचे फोटो आहेत. परंतु हा वाढदिवसाचा मुहूर्त साधूनच जणू काही समित कदम यांनी भारतीय जनता पक्षातलेच अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. म्हणजे ही खरोखरच एक मजेशीर घटना आहे असं आपल्याला म्हणता येईल. समित कदम यांच्या पक्षामध्ये म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये काय एवढा प्रवेश सुरू आहे काही आज कारण सांगता येत नाही. कदाचित समित कदम यांचं व्यक्तिमत्व त्याला कारणीभूत असेल, त्यांची खटपट कारणीभूत असेल, त्यांचे प्रयत्न कारणीभूत असतील, तसंच सरकारमध्ये त्यांचं असलेलं एकूण वजन याचाही कदाचित परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असेल. याचबरोबर अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रवेश सातत्यानं सुरू आहेत. आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या उपाध्यक्ष आहेत त्या जयश्री वहिनी पाटील त्यांनी नुकतीच एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा सूर होता की अजितदादांच्या पक्षामध्येच आपण जाऊया. कदाचित असं म्हणतात की जयश्री वहिनी पाटील या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करतील आणि त्या दृष्टीनं त्या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांतदादा पाटील यांनी खटपट सुरू केली आहे. विशेषतः निशिकांतदादा पाटील यांचं कौतुक असं आहे की ते इस्लामपूरला राहतात. इस्लामपूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा ते जिल्हाध्यक्ष होते, परंतु आता ते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून अधिक सक्रिय झालेत असं आपल्याला दिसेल. ते सातत्याने अनेक लोकांना भेटतायत. जत तालुक्यातून माजी आमदार विलासराव जगताप असतील किंवा तमनगोंडा रवी पाटील असतील, माजी सभापती जिल्हा परिषदेचे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आहेत, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आहेत, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब आहेत. या सगळ्यांना पक्षामध्ये त्यांनी आणलेलं आहे. पलूस तालुक्यातही त्यांनी काही पक्षांतर घडवून आणलेली आहेत आणि सतत सक्रिय असे हे निशिकांतदादा पाटील आहेत. एकूण जर निशिकांतदादांची वाटचाल पाहिली तर त्यांना अधिक राजकीय नजीकच्या काळात मोठी संधी मिळण्याची सुद्धा शक्यता त्यांच्या ह्या खटपटीमुळं, त्यांच्या या प्रयत्नामुळं, त्यांच्या या कामामुळं, पक्ष विस्तारासाठी ते करीत असलेल्या ह्या पुढाकारामुळं कदाचित त्यांना मोठी संधी मिळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तर निशिकांतदादा पाटील यांनी जयश्री वहिनींची भेट घेतली. जयश्री वहिनींनी त्यांचा सत्कारही केला आणि त्यांनी अजितदादांच्या पक्षात यायची ऑफरही दिली.
त्याच वेळेला त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली काही कळलेलं नाही. कारण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ते आहेत, त्यामुळं त्यांचं पुनर्वसन नव्यानं काही करायची गरज नाही असे उद्गार काही दिवसापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काढलेले होते. त्यामुळं संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार या चर्चेला पूर्णविराम मिळालेला होता त्यावेळेला. त्यामुळं कदाचित अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच संजय काका पाटील पुन्हा सक्रिय होतात काय अशी चर्चा सुरू आहे. तर ह्या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर निशिकांतदादा पाटील यांच्या पुढाकारानं आणि अजितदादा पवार यांच्या एकूण करिश्म्यामुळं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आता जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले, आटपाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले, खानापूर तालुक्यातही तशीच परिस्थिती आहे, पलूस तालुक्यात तसा ओघ सुरू झालेला आहे, मिरज तालुक्यात आणि आता सांगली शहरात सुद्धा त्या पद्धतीची खटपट सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवून आणण्याकरता स्वतः इस्लामपूर म्हणजे वाळवा तालुक्यात तर निशिकांतदादा स्वतःच आहेत, तेही खटपट करतायत. शिराळा तालुक्यात तर शिवाजीराव नाईक आणि रणधीर नाईक हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यामुळं संपूर्ण जिल्हा व्यापून टाकायचे अशी खटपट अजितदादांच्या एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची दिसतीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो प्रमुख पक्ष आहे जिल्ह्यातला, ज्या पक्षाचे 4 आमदार आज जिल्ह्यामध्ये आहेत, त्या भारतीय जनता पक्षामध्ये मात्र काही फार मोठ्या हालचाल आहे असं आपल्याला दिसत नाही. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं ह्या सगळ्या पक्षांतराकडे म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जो प्रवेश चाललेला आहे आणि त्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष ते समित कदम हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर सतत असतात. त्यांच्या स्वागताला सुद्धा सांगलीत ते सतत पुढाकार घेताना आपल्याला दिसतात. सतत त्यांच्याबरोबर उडबस सुरू आहे आणि तेच समित कदम आज भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडून त्यांच्या पक्षामध्ये घेत आहेत. त्याच वेळा निशिकांतदादा पाटील हे एकेकाळचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, ज्यांना भारतीय जनता पक्षानं ताकद दिली, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निशिकांतदादांना ताकद दिली, ते निशिकांतदादा पाटील आज भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात कशी प्रबळ होईल याकरता खटपट करताना आपल्याला दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर येणारा जो ओघ होता बाहेरचा तो बराचसा थांबलेला आहे आणि तो ओघ आता तो अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलाय. काही प्रमाणात त्याचा एक ओघ आता जनसुराज्य शक्ती पक्षाकडे वळायला लागलेला आहे. एकूण भारतीय जनता पक्षामध्ये सध्या सामसूम दिसते. थोडीशी एक हालचाल या निमित्तानं झाली आपल्याला दिसेल की विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी मंगळवारी सकाळी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता वैभवदादा पाटील आणि त्यांचे पिताजी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील या दोघांचंही विटा नगरीवरती पूर्णपणे वर्चस्व आहे, त्यांचा प्रभाव आहे आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातही त्यांचा प्रभाव आहे. कारण स्वतः भाऊ हे 2 वेळा तिथून आमदार म्हणून निवडून आले, त्यांचे वडीलही आमदार म्हणून निवडून आलेले होते, म्हणजे वैभवदादा पाटील यांचे आजोबा सुद्धा आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि गेली अनेक वर्ष विटा नगरपालिकेवर ह्या पाटील मंडळींचं पूर्णपणे वर्चस्व आहे. तर दादा पाटील हे एकमेव प्रवेश आहे गेल्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षात झालेला. म्हणजे आपल्याला असं एकूण दिसतंय की जनसुराज्य शक्ती पक्षाकडं पक्ष प्रवेशासाठी रांग लागली असं स्वतः समित कदम यांनी सांगितले की आमच्याकडे रांग लागली आणि अजून लोक मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडे येणार आहेत. म्हणजे कदाचित ते भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा त्यांच्याकडे येणार असतील. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता बऱ्यापैकी प्रवेश झालेले आहेत. आता अजूनही काही होतील असं दिसतंय. जर समजा जयश्री बहिणी पाटील यांनी तसा निर्णय घेतला तर सांगली शहरामध्ये आणि मिरज तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसला खिंडार पडणार आहे आणि तो पक्ष अधिक बळकट या सांगली शहरात आणि सांगली मतदारसंघात होणार आहे. त्यामुळं त्यांच्याकडे जोरात गर्दी झालेली दिसती आपल्याला आणि अजूनही गर्दी होईल अशी चिन्ह दिसत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये मात्र एखाद दुसरा प्रवेश दिसतोय आणि तो म्हणजे वैभवदादा पाटील यांनीच आत्ता प्रवेश केल्यामुळं भारतीय जनता पक्षात निदान एक तरी प्रवेश झाला अशी आत्ता परिस्थिती आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्याचं राजकारण बदलायला लागले असं आपल्याला दिसतंय. भारतीय जनता पक्षाची जी एकूण सगळी आकार वाढलेला होता गेल्या काही वर्षामध्ये तो हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि इतर पक्षांचा आकार वाढत चाललेला आहे असं आपल्याला दिसेल. आता सांगलीमधून सुधीरदादा गाडगीळ हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. मिरजेमध्ये सुरेश भाऊ खाडे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. परंतु हे 4 आमदार असून सुद्धा
भारतीय जनता पक्षाचा एकूण संबंध जिल्ह्यामध्ये जो ज्या पद्धतीचा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला सुरू आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचा पक्षविस्तार सुरू आहे, तशा काही फार हालचाली या जिल्ह्यामध्ये आता सध्या भारतीय जनता पक्षात होताना दिसत नाहीत. भारतीय जनता पक्षामध्ये थोडीशी शांतता आहे. कदाचित आता चंद्रकांत दादा पाटील याकडे लक्ष देतील आणि म्हणूनच त्यांनी वैभवदादा पाटील यांचा आग्रहानं प्रवेश घडवून आणला. वैभवदादा पाटील हे पूर्वी अजितदादा पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि उमेदवारीच्या अपेक्षेनं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि आता तिथून ते भारतीय जनता पक्षात गेले. म्हणजे त्यांचंही हे पक्षांतराचं चक्र एक पूर्ण झालेलं आहे. असे अनेक पक्षांतराचे चक्र सांगली जिल्ह्यात पूर्ण होत आहेत. मूळचे काँग्रेसमधले असलेले, मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भारतीय जनता पक्षात आले, ते भारतीय जनता पक्षातनं ते फुटून बाहेर पडले. ते काहींनी बंडखोरी केली, ती काहींनी पक्षाविरुद्ध आवाज उठवला होता आणि ते नंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. तर हे असं पक्षांतराचं सत्र संबंध सांगली जिल्ह्यात सुरू झालेलं आहे. विचारसरणी, विचारधारा, तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान, विकासाचं तत्वज्ञान वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. पण प्रत्यक्षात सगळेजण आपली सोय पाहून राजकीय पक्षांतर करत आहेत. जिथं आपली सोय होईल, तिथं आपल्याला संधी असेल, तिथं प्रत्येकजण प्रवेश करायचा धडपड करतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचं सगळं राजकारण बदलतंय असं मला तरी वाटतंय. आपल्याला काय वाटतंय आपण जरूर आम्हाला कळवा, कमेंट करून कळवा. ह्या माझा व्हिडिओ आवडला तर त्याच्या खाली. आणि आमचं हे रागरंग.com, चिंतामणी सहस्रबुद्धे यांचं रागरंग.com हे जे चॅनल आहे हे आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.